शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमः पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्थ स्कंद अवतरणिका. स्वयंभू मनोकन्यका झाल्या विश्ववंशावलिका, प्रथमोध्याय निका. चतुर्थ स्कंधी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश निवेदिला. चतुर्थोध्यायास वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्षवध. पंचमोध्यायी ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीते शिवाशी, ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध यक्ष ध्रुव यक्ष रक्षण ते वर्णन. दशमोध्यायी स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध. एकादशोध्यायास कुबेर वरदान ध्रुवास. विष्णुपदप्राप्ती द्वादशासी. ध्रुववंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र. जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण. राज्याभिषेक. पंचदशी छान. पृथुशी स्तविती बंदीजन. षोडशोध्यायी पृथुकोप पृथ्वी कृतस्तुती. सप्तदशोध्यायी कथाती. पृथ्वी दोहन. अष्टादशोध्यायाप्रती. 29 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन ते 20व्यात निरूपण. प्रजेशी उपदेश 21. शनकादिकांचा पृथुशी उपदेश असे 22. तप परलोक गमन 23. महाराज पृथूचे. वंशविस्तार पृथूचा. प्रचेताशी बोध रुद्राचा. 24वा अध्याय त्यांचा. पुरंजनोपाख्यान 25.
पुरंजन गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली 26शी, चंडवेग धावला लढाईशी, 27शी कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला, अविज्ञोपदेशे उद्धरला, कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे, 29 वर्णन त्याचे, प्रचेतास श्रीविष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश, परमपदप्राप्ती तयास, 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अधिक श्रावण शुद्ध तृतीया, शके 1945, शुक्रवार, आज 21 जुलै 2023. आता हे आपलं श्रीमद भागवतावरचं प्रवचन हे 88वं प्रवचन आहे. हळूहळू आपण 100कडे वाटचाल करीत आहोत. आपल्या सगळ्यांच्या कृपेने हा ज्ञानयज्ञ हे भागवताचा आपलं सुरू आहे. मागच्या वर्षी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण याची सुरुवात केली होती. आज स्कंद 4 अध्याय 12वा, ध्रुवाला कुबेराचे वरदान आणि ध्रुवाला विष्णुलोकाची प्राप्ती, हा आजचा विषय. स्कंद 4 अध्याय 1मध्ये आपण स्वयंभू मनुच्या कन्याच्या वंशाचे वर्णन पाहिले. देवहूती आणि कर्दम यांचा संसार, त्यामध्ये 9 कन्या झाल्या. कला, श्रद्धा, हविर्भू, इडाविडा, गती, क्रिया, अरुंधती, चित्ती, ख्याती असे त्या मुलींचे नावं होते. त्याप्रमाणे त्या ऋषींना त्या मुली दिल्या, त्यांचे विवाह झाले. नंतर येतं तस्य यक्षपतिर्देव हा कुबेरस्त्व इडविडा सुतः, म्हणजे इडविडा ही जी मुलगी होती ती विश्रवा ऋषींना दिली होती आणि त्यापासून रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे 3 मुलं झाले. म्हणजे विश्रवा आणि इडविडा यांच्या पोटी. त्यानंतर दुसरी जी पत्नी होती त्यांची विश्रवांची, तिचं नाव केशिनी. या केशिनीपासून रावण, कुंभकर्ण, विभीषण झाले. आणि इडविडा जी होती तिच्यापासून यक्षराज कुबेरांचा जन्म झाला. म्हणजे वडील एकच आहेत विश्रवा, पत्नी 2 आहेत इडविडा आणि केशिनी. केशिनीचे 3 मुलं रावण, कुंभकर्ण, विभीषण, आणि विश्रवा आणि इडविडा यांच्यापासून झाले ते यक्षराज कुबेर. आता या दोन्हीमध्ये फरक आहे पहा. कुबेर आणि रावण, कुंभकर्ण, विभीषण या दोघात फरक आहे. आणि त्यामध्ये सुद्धा रावण आणि कुंभकर्ण हे एकाच गुणाचे आहेत आणि विभीषण मात्र भगवंताचे भक्त झालेले आहेत. त्यामुळे आपला मुलगा देवभक्त होणार आहे का असुर होणार आहे हे त्याच्या पूर्वसंस्कारानुसार ठरत असते. आणि त्यामध्ये आईवडिलांचं योगदान जर चांगलं असेल, आईवडिलांची पुण्याई असेल चांगली, तर तो मुलगा जरी पूर्वसंस्काराने अधमसंस्कृतीचा असला तरीसुद्धा तो आता भगवत भक्तसुद्धा होऊ शकतो. हे उदाहरण या ठिकाणी विभीषणाने दाखवलेले आहे. आणि पुन्हा विभीषण हे चिरंजीव झालेले आहेत. आणि आता यक्षराज कुबेर जे आहेत की त्यांची आई जी आहे इडविडा आणि वडील विश्रवा यांच्या पोटी जन्म झाला, ते यक्षराज कुबेर हे यक्षांचे राजा. अलकापुरी हे त्यांचं गाव, त्यांची राजधानी. आणि हे कुबेर म्हणजे सगळ्या देवतांचे धनी, कोषाध्यक्ष असल्यासारखे. त्यामुळे त्यांच्याकडून इतर देवतांनी सुद्धा अनेक वेळा अनेक प्रसंगी धन जे आहेत ते घेतलेलं आहे, कर्ज घेतल्यासारखं. आणि यामध्ये विशेष उदाहरण म्हणजे आपल्या तिरुपती बालाजीची जी पोथी आहे व्यंकटेश विजय, या पोथीमध्ये कुबेरांकडून धन घेतल्याचा उल्लेख आहे. कुबेर म्हणतात, देवा मी तुला धन देतो, पण कलियुग असल्यामुळे कलियुगाच्या प्रथेप्रमाणे काहीतरी डॉक्युमेंट केलं पाहिजे की पैसा घेणाऱ्याची सही, पैसा देणाऱ्याची सही आणि कोणत्या कारणाने पैसा घेतला, अशा प्रकारचं जे डॉक्युमेंट आहे सही शिक्क्यानिशी, हे त्यावेळेस कुबेरांनी करून त्यांना पैसे दिले होते. आणि तेच पैसे परत करण्यासाठी आज आपण जेव्हा तिरुपती गावात खाली जातो तेव्हा त्या ठिकाणी गोविंदराजपट्टणम नावाचं जे मंदिर आहे गोविंदराजाचं, म्हणजे अर्थात त्याच बालाजीचं, की ज्या ठिकाणी तो झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि त्यांच्या उशाशी हा हंडा कुबेरांना देण्यासाठी, म्हणजे तिरुपतीला जे जे द्रव्य मिळतं ते सगळे द्रव्य त्या ठिकाणी आणून त्यांच्या तिथे ठेवतात.
आणि मग त्याचा विनियोग होतो. आजही ती गोष्ट चालू आहे. स्वयंभू मनू जो आहे, आपण ध्रुवाचं चरित्र पाहत होतो मागच्या अध्यायामध्ये 4:11 की स्वयंभू मनू प्रगट झाले. त्यांनी पाहिलं की आपला हा नातू ध्रुव जो आहे तो या उत्तम जो आहे दुसरा नातू, या उत्तमाचा वध एका यक्षाने केला आणि त्यामुळे क्रोधाला अधीन होऊन या ध्रुवाने सगळ्याच यक्षांना मारण्याचं सत्र सुरू केलेलं आहे. आणि हे काही आपल्या घराण्याला शोभणारं हे कृत्य नाही आणि म्हणून ते आपल्या नातवाला उपदेश करण्यासाठी त्या ठिकाणी प्रगट झाले. तेव्हा इतर ऋषीमुनीसुद्धा त्यांच्याबरोबर होते आणि ते सांगतात की असा राग जो आहे तो तुझा बरोबर नाही. हा भाग आपण मागच्या वेळेस पाहिला. आणि हा कुबेर जो आहे, या कुबेराचं, यक्षांचा राजा जो आहे, त्याचा तू खूप मोठा अपराध केला आहेस. आता कुबेराने जर आपल्या कुळावर आक्रमण केलं तर आपलं कुळ हे शिल्लक राहणार नाही. त्यामुळे तू आता जास्त वेळ न घालवता त्या कुबेरांकडे जा आणि आपलं विनम्र भाषण आणि विनयी वृत्ती धारण कर आणि कुबेरांना प्रसन्न करून घे, असा स्वयंभू म्हणून आपल्या ध्रुवांना उपदेश केला आहे. हा भाग आपण मागच्या वेळेस पाहिला. आता या स्कंद 4 आणि अध्याय 12 आपण सुरुवात करत आहोत. पहिला श्लोक असा आहे, ध्रुवम निवृत्तम प्रतिबुद्ध वैशसा दपेत मन्युम भगवान धनेश्वरः तत्रागतश्चारण यक्ष किन्नरैः संस्तूयमानो अभ्यवद कृतांजलीम. क्रोध निवृत्तम, निवृत्त म्हणजे क्रोधापासून निवृत्त झालेला ध्रुव, प्रतिबुद्ध वैशसा की ज्याने यक्षांना मारणे बंद केले. आपल्या आजोबांचा उपदेश आता खरा आहे, कारण आपण एका यक्षाने माझ्या भावाला मारलं म्हणून त्या भावाच्या प्रेमाच्या प्रित्यर्थ आपण अनेक यक्षांचा वध करत आहोत, हे काही बरोबर नाही. हे आता ध्रुवाला सुद्धा पटलं आणि त्यावेळी यक्ष, चारण आणि किन्नर त्यांची स्तुती करत होते आणि त्यांना पाहताच ध्रुव जो आहे हात जोडून त्या ठिकाणी उभा राहिला आहे, कारण कुबेर त्या ठिकाणी आले. आता कुबेर म्हणजे हे धनद म्हटलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये. धनद उवाच, काय म्हणतात कुबेर, भो भो क्षत्रिय दायाद परितुष्टोस्मी तेन घ यस्त्वं पिता महादेशात वैरम दुस्त्यजम त्यजः. वैरम दुस्त्यजम त्यजः म्हणजे जे वैर तू धारण केलेलं आहेस ते दुस्त्यज आहे, तरी पण तू त्याचा त्याग कर, असा पितामह आदेश म्हणजे स्वयंभू मुनीचा आदेश झाला आहे. भो भो क्षत्रिय दायाद परितुष्टोस्मी तेन घ. मला खूप आनंद होत आहे, कारण तू आजोबांच्या म्हणण्यानुसार तुझा क्रोध, वैर जे आहे ते सोडून दिलेलं आहेस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. न भवान आदिद्य यक्षान यक्षा भ्रातरम तव काल एव हि भूतानां प्रभुरप्य भावयो. जीवाला अज्ञानामुळे स्वप्नात शरीरालाच आत्मा मानल्याप्रमाणे जसं असतं, तसं या ठिकाणी जिवंतपणे जीव असं समजतो की मी आणि माझे हे फार महत्त्वाचं आहे आणि माझ्या व्यतिरिक्त जे आहे ते इतर आहेत. म्हणजे द्वंद्व जे आहे त्या द्वंद्वामध्ये तो अडकलेला असतो. ही मिथ्या बुद्धी जी आहे ती उत्पन्न झाल्यामुळे मी आणि माझे हा विचार माणसाच्या जीवाच्या मनामध्ये निर्माण होतो आणि त्यामुळेच या जीवाला बंधन प्राप्त होतं. मन एव मोक्ष मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. मग मन जर आपलं अधीन झालं त्या सगळ्या विचारांच्या, तर मात्र आपल्याला त्यामध्ये तो आपण बंधनामध्ये अडकतो आणि तेच मन जर आपण आपलंसं केलं आणि आपल्याकडे वळवून घेतलं तर ते मोक्षाला प्राप्त होतं. एकच मन आहे, पण त्याचा दुरुपयोग आणि सदुपयोग हे कसं करावं हे जीवाला विवेकाने, बुद्धीच्या तारतम्याने हे कळतं. असं ते सगळा उपदेश कुबेर या ठिकाणी करत आहेत. तद्गच्छ ध्रुवं भद्रं ते भगवन अनंतम अधोक्षजम सर्वभूतात्मभावेन सर्वभूतात्म विग्रहम. म्हणजे आता ते कुबेर त्यांना सांगत आहे ध्रुवाला की ध्रुवा, तू आता इथून जा, तुझे मंगल होईल, तुला मी आशीर्वाद देतो. या सगळ्या संसार पाशातून मुक्त होण्यासाठी समदृष्टी ठेवून तू भगवंताचे भजन करीत जा, कारण भगवंताचं नाम हेच संसार पाशांना छेदणारं आहे, संसार पाशातून मुक्ती देणारं आहे. या विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय हे सगळं काळानुरूप होत असतं. तुला असं वाटतं की तुझ्या भावाला मारणारा यक्ष आहे आणि त्या इतर यक्षांना मारणारा तू आहेस,
पण या सगळ्या गोष्टी त्या कालाच्या प्रभावाने होत असतात. आपण म्हणतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती. याचा अर्थ काळ होता पण ती मरणाची वेळ आली नव्हती म्हणून आम्ही सुटलो. आता इतक्या आपण ॲक्सिडेंटच्या बातम्या सगळ्या पाहतो, काय भूस्खलन झालं, त्यामुळे डोंगराचा भाग पडलेला आहे, हे सगळं आपण पाहतो. या सगळ्या घटना ज्या आहेत त्या काळानुरूप काळाच्या आधिपत्याखाली घडत असतात. त्यामुळे तू आता त्या भगवंताचा शरण जा, भगवंताला शरण जा आणि मग तुला चांगल्या प्रकारचं ते पद प्राप्त होईल, असं ध्रुवाला धनद म्हणजे कुबेर हे सांगत आहेत. आणि तू नेहमी भगवंताच्या चरणकमळाजवळ राहणार आहेस हे पण आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आता तू सर्वार्थाने अधिकारी झालेला आहेस, म्हणून तुला मी वर देऊ इच्छितो. तुझ्या मनात जे काय आहे ते निसंकोचपणे तू मला मागून घे, असे या ठिकाणी सांगतात. पुढे आता मैत्रेय ऋषी जे आहेत ते आपल्याला सांगत आहेत. आता मैत्रेय ऋषींचं सांगणं असं आहे की जसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये संजय हे धृतराष्ट्राला सांगत आहेत. संजयांना जसं काही समोर घडत आहे असं ते दिसतंय. समोर घडलेला संवादसुद्धा संजयांना ऐकू येतो आणि त्याप्रमाणे संजय धृतराष्ट्राला जसं सगळं सांगत आहेत तसं मैत्रेय ऋषी या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे या ध्रुवाच्या चरित्रामध्ये घडलेल्या घटना ज्या आहेत ते आपल्याला स्पष्टपणे सांगत आहेत की ज्यामुळे मनुष्य हा दुस्तर संसार सागर पार करतो. आणि मग ध्रुवाने काय मागितलं असेल कुबेरांच्या जवळ, तर ध्रुव असं मागतात की तरत्य यत्नेन दुरत्ययम तमहा. तम म्हणजे अंधकार, तम म्हणजे संसार सागरामधलं जे दुःख आहे ते पार करण्यासाठी भगवंताचं नाम हेच प्रमुख आहे. आणि म्हणून ध्रुव मागतात की मला निरंतर त्या हरिस्मरणामध्ये मी नित्य राहो. मग कुबेरांनी प्रसन्न मनाने त्या भगवत स्मृतीचा आशीर्वाद त्यांना दिला आणि कुबेर त्या ठिकाणाहून अंतर्धान पावले. आता ध्रुव जे आहे त्या ध्रुवाच्या गुणाचं वर्णन या ठिकाणी मैत्रेय ऋषी करतात. ध्रुव कसे होते? तमेव शील संपन्नम ब्रह्मण्यम दीनवत्सलम गोप्तारम धर्मसेतूनाम मेनिरे पितरम प्रजा. शील संपन्न, सत्वगुणी, त्यानंतर ब्राह्मण भक्त आहेत. कारण ब्राह्मण मम देवता, भगवंताने सांगितलं ब्राह्मण हे माझ्या देवता आहेत. मी ब्राह्मणांचा अतिशय आदर करतो. ब्राह्मणांचा अपमान मी एका क्षणासाठी सुद्धा सहन करणार नाही. आणि म्हणून गो ब्राह्मण प्रतिपालक असं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणतात त्यांना ब्रीदावळी, ते त्या ठिकाणी आहे. आणि मग हे कसे आहेत ध्रुव कसे आहेत तर ते दीनवत्सल आहेत. दीनांच्या बद्दलची अत्यंत करुणा त्यांच्या ठिकाणी आहेत. वात्सल्य जे आहे ते दीनांच्या बाबतीचं त्यांच्या ठिकाणी आहे. आणि राजा असूनही धर्ममर्यादांचे रक्षण करणारा हा राजा आहे. आजकालच्या जगात आपण पाहतो राजे कसे असतात. आता आपल्यासाठी राजे म्हणजे पंतप्रधान, राजे म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, असं करत करत आपल्या वॉर्डाचे मेंबरसुद्धा आपल्यासाठी राजे आहेत. पण धर्ममर्यादांचे रक्षण करणारे आहेत का, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते गुण जे आहेत ते ध्रुवांच्या ठिकाणी होते. आणि ध्रुव प्रजा साक्षात पित्यासमान मानत होते. प्रजेला आपल्या पित्यासमान मानत होते आणि प्रजासुद्धा ध्रुवांना तेवढाच मान देत होते. आणि अशा प्रकारे ध्रुवांनी जसा आशीर्वाद दिला होता भगवंतांनी, त्याप्रमाणे 37 वर्षसहस्रम शशास क्षितिमंडलम भोगैः पुण्यक्षयम कुर्वन् भोगैर अशुभक्षयम. अशुभ जे आहे त्याचा क्षय आणि पुण्याचा ऐश्वर्याच्याद्वारे ते पुण्य भोगत असत. ध्रुवांनी यापुढे 36,000 वर्षापर्यंत राज्य केलेलं आहे. आणि मग ध्रुवांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे भगवंताच्या चिंतनामध्ये राहण्यासाठी आपलं शरीर, स्त्री, पुत्र, मित्र, सेना, भरलेला खजिना, ऐश्वर्य, त्यानंतर राजधानी, समुद्रापर्यंत पसरलेलं सगळं राज्य, या सगळ्याचा त्याग केला. आणि स्वतः ध्रुव हे जे पुढे बदरिकाश्रमाकडे निघून गेलेले आहेत. या सगळ्या कथा जेव्हा आपण वाचतो तेव्हा एक लक्षात येतं की बदरिकाश्रमाला आपण सुद्धा गेलो होतो 10 वर्षापूर्वी. पण तिथे गेलो तेव्हा या गोष्टीची आपल्याला जाण नव्हती. तिथे गेल्यानंतर या गोष्टींचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. नरनारायण ऋषी आणि नारायणाचं त्या ठिकाणी तपाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी नारदकुंड आहे.
त्या नारद कुंडामध्ये गरम पाणी आहे, गरम पाण्यामध्ये आपण स्नान केलं. या गोष्टी सगळ्या आपल्याला आजही आठवतात 10 वर्षानंतर. पण त्या ठिकाणी ध्रुव पण गेलेले होते, ही गोष्ट आपल्याला आठवत नाही. त्यामुळे भगवंताच्या आणि या सगळ्या लीलांचं कथन, त्याचं श्रवण अगदी नेहमी घडत गेलं पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टींचं स्मरण झालं पाहिजे. आणि मग नारद जसे म्हणतात, तद्विस्मरणे परम व्याकुलता. आणि ते स्मरण आपल्याला झालं नाही, याबद्दल आपल्याला परम व्याकुलता आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. मग ध्रुव त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. तेथे तस्याम विशुद्ध कर्ण हा शिववार गाह्य बद्ध्वासनम जित मरून मनसा वृताक्ष. त्या ठिकाणी जाऊन ध्रुवांनी बद्रीनारायणाला जाऊन त्या पवित्र जलामध्ये स्नान केलं आणि आपले देह आणि इंद्रिये शुद्ध केली. एका स्थिर आसनावर ते बसलेले आहेत. प्राणवायू प्राणायामाने तो सुद्धा नियंत्रित केलेला आहे आणि मनाच्या द्वारा इंद्रियांना सुद्धा बाह्य विषयापासून आत ओढून घेतलेलं आहे. आणि भगवंताच्या त्या विराट स्वरूपाशी ध्रुव एकरूप झालेले आहेत. समाधीत लीन होऊन त्याच अवस्थेत त्यांनी विराट स्वरूपाचाही त्याग केलेला आहे. अशा त्या ध्रुवाची कथा या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी काही गोष्टी जास्तीच्या ज्या सांगितल्या आहेत त्यासुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. की श्रीहरीच्या ठिकाणी निरंतर भक्तिप्रवाह ध्रुवांचा सुरू होता. ध्यानामध्ये ते बसलेले आहेत आणि त्या ध्यानामध्ये त्यांचं हृदयसुद्धा द्रवीभूत झालेलं आहे. अंगावर रोमांच आलेले आहेत आणि देहाभिमान गळून गेल्यामुळे मी ध्रुव आहे याचीसुद्धा आता त्या ध्रुवांना आठवणच राहिली नाही. सददर्श विमानाग्रयं नभसो वरतत ध्रुवः बिभ्राजयद्दश दिशो राकापतीं इवोदितम. त्यावेळी ध्रुवाने असं पाहिलं, सददर्श म्हणजे त्यांना दिसलं, दृश्य दिसलं की एक सुंदर असं मोठं विमान जे आहे त्या ठिकाणी उतरताना त्यांनी पाहिलं. आणि त्या विमानाच्या प्रकाशाने सगळ्या दिशा द्या उजळून निघालेल्या होता. जणू काही पौर्णिमेचा चंद्राचाच उदय झाला असं ते विमान त्यांनी समोर आलेलं पाहिलं. पुढे ते पाहतात की तत्रानु देवप्रवरौ चतुर्भुजौ श्यामौ किशोरा वरुणांबुजे क्षणौ. की त्या विमानामध्ये 2 देव त्यामध्ये बसलेले आहेत हे त्याने पाहिलं आणि त्यांच्या हातात गदा आहेत. प्रत्येकाचे 4 हात आहेत. चतुर्भुज असं रूप त्या दोन्ही देवतांचं होतं. सुंदर श्यामवर्ण आहे, किशोरावस्था आहे, तांबूस कमलाप्रमाणे नेत्र आहेत आणि वस्त्र, किरीट, हार, बाजूबंद, मनोहर कुंडले हे सगळं भगवंताच्या अंगावर जे जे असेल ते त्या दोघांच्या ठिकाणी होतं. आणि ते पाहूनच ध्रुवांनी आपले हात जोडलेले आहेत आणि ते पुण्यश्लोक जे आहे ते श्रीहरीचे सेवक आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. आता साक्षात भगवंताचे सेवक आपल्यासमोर विमानातून येऊन आपल्याला दर्शन देत आहेत. त्या हे पाहून ध्रुव आता खऱ्या अर्थाने गडबडून गेलेले आहेत. आता काय करावं हे समजत नाही. आपल्या घरीसुद्धा असंच कधी एखाद्या वेळेस पहा की एखाद्या महाराजांच्या पादुकांचं आगमन आपल्या घरी झालं आणि आपल्याला न सांगता अचानकपणे झालं तर आपली जशी धांदल उडते, काय करू काय नाही असं म्हणून आपण गडबडीत राहतो. तसं या ठिकाणी ध्रुवाला झालेलं आहे आणि भगवंताच्या पार्षदाचे हे प्रमुख आहेत हे समजलं. आता त्यांचं स्वागत केले पाहिजे, त्यांना पुन्हा चरणप्रक्षालन केलं पाहिजे, त्यांना बसून क्षेम समाचार विचारला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ध्रुव विसरलेले आहेत. पण त्यांनी काय केलं, प्राशत प्रधानाविती सहस्रांजली की आपल्या दोन्ही हात जोडून त्यांनी फक्त नमस्कार केलेला आहे. आता ध्रुव जे आहेत ते म्हणतात की भगवंताच्या ते पार्षद जे आहेत ते कोण होते. ते पार्षद म्हणजे त्यांची नावं सुनंद आणि नंद. भगवंताचे 10 पार्षद आहेत. जय विजय हे सुद्धा पार्षद आहेत. त्याचप्रमाणे हे नंद आणि सुनंद हे सुद्धा भगवंताचे पार्षद आहेत. आता ते नंद आणि सुनंद हे जे आहेत हे दोघे आपला स्वतःचा परिचय या ठिकाणी देतात. भो भो राजन सुभद्रंते वाचम नो वहितम शृणु यः पंचवर्षस्तपसा भवान देवमती तृपत. राजन ध्रुव राजाला ते म्हणतात, नंद आणि सुनंद की आपले कल्याण असो, आपण लक्षपूर्वक आमचे म्हणणे आहे ते ऐका.
आपण 5 वर्षाचे असताना तपश्चर्या करून सर्वेश्वर भगवंतांना प्रसन्न करून घेतलेले आहे, हे आम्ही जाणतो. आणि आम्ही त्याच जगन्नियंता ज्याने तुम्हाला दर्शन दिलं होतं त्या सारंगपणे भगवंताचे पार्षद आहोत, त्यांचे सेवक आहोत. आणि त्यांच्या आज्ञेने आपल्याला त्या भगवंताच्या धामाकडे नेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सुदुर्जयम विष्णुपदम जितम त्वया. सुदुर्जयम म्हणजे अतिशय कठीण असणारं विष्णुपद जे आहे, जितम त्वया, ते आपण जिंकून घेतलेलं आहे. यत् सूर्यो प्राप्य विचक्षते परम. सूर्यो प्राप्य या ठिकाणी अवग्रह चिन्ह आहे, म्हणजे अप्राप्य असं म्हणायचं. अप्राप्य म्हणजे जे सुरांना म्हणजे देवतांना सुद्धा प्राप्त करणं अवघड आहे, ते पद आपण प्राप्त केलेलं आहे. आणि ग्रह नक्षत्र तारा जे आहे त्या सगळ्या परीक्षयंती दक्षिणम, त्या आपल्या सगळ्यांच्या ठिकाण असं आहे की त्या ठिकाणी ग्रह नक्षत्र तारासुद्धा आपल्या प्रदक्षिणा घालतात. असं तुम्हाला ते स्थान मिळालेलं आहे. आजपर्यंत तुमच्या वंशामध्ये पूर्वज किंवा आत्तापर्यंत असणारे कोणीही ऋषीमुनींना असं आढळ पद प्राप्त झालेलं नाही. आतिष्ठ जगतां वंद्यम तद विष्णोः परम पदम, असं पद आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आता मैत्रेय आपल्याला सांगतात, आता जसं मी म्हटलं तसं संजयानं जसं त्या रणांगणावरचं सगळं दिसत होतं, तसं मैत्रेयसुद्धा त्याच भावनेने आपल्याला सांगतात की यानंतर ध्रुवाने जे हात जोडलेले होते, आता ध्रुव त्या विमानात बसण्याच्या तयारीमध्ये आहेत. आता आपण असतो तर लगेच चढून बसलो असतो, पण ध्रुवानी स्वतः त्या ठिकाणी नदीमध्ये पवित्र जलामध्ये स्नान केलेलं आहे. संध्या वंदनादी नित्यकर्म आटोपून मंगल अलंकार धारण केले आहे. कालच आपण पाहिलं देवी भागवतामध्ये, आज भाग आपला चालला आहे. नित्य संध्या तर्पण हे जे आहे ते नित्य केलं पाहिजे. आणि ध्रुवांनी त्या क्षणी हे सगळं केलेलं आहे. आणि नंतर निघत असताना म्हणजे आपण ज्या गावातून जात असतो त्या गावाच्या देवतेला आपण नमस्कार केला पाहिजे. समर्थांनी ग्रंथराज दासबोधामध्ये असं सांगितलेलं आहे. फक्त एका ठिकाणी जेजुरीच्या खंडोबाच्या ठिकाणी समर्थ प्रवासामध्ये असताना जेजुरीच्या खंडोबाच्या ठिकाणी दर्शनासाठी जाण्याचं त्यांच्या मनात काही आलं नाही. पण एका भक्ताने त्या खंडोबाने दुसऱ्याचं रूप घेतलं आणि ते त्यांना म्हणतात की अरे तुम्ही इथून चाललात पण दर्शन घेतलं नाही. आणि मग समर्थांनी आपला मार्ग बदलला आणि त्यांनी जेजुरीचं दर्शन घेतलेलं आहे. तसं या ठिकाणी ध्रुवानी त्या अलंकार धारण केले, संध्या केलं आणि बद्रिकाश्रमात राहणाऱ्या ज्या असंख्य ऋषीमुनी होते त्या दर्शन घेतलं आणि निरोप घेतलेला आहे, त्यांचा आशीर्वादसुद्धा घेतलेला आहे. परित्याभर्च धिष्ण्याग्रम पार्षदान अभिवंद्यच येष तद अधिष्ठातुम बिभ्रत रूपम हिरण्मयम. आणि नंतर त्या विमानाची त्याने पूजा केली. आता विमानाची पूजा केली म्हणजे जे विमान भगवंतांनी पाठवलं होतं त्याचीसुद्धा त्यांनी पूजा केली, त्याला प्रदक्षिणासुद्धा घातलेली आहे. आपण सुद्धा आपल्या घरी नवीन काही आणलं की त्याला कुंकू हळद लावून सगळं करतो, दिवा लावतो, उदबत्ती लावतो आणि त्या गाडीमध्ये मग आपण सगळीकडे फिरत असतो. पण आपल्या ऐश्वर्याने आपण कमावलेली ही गाडी आहे, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, जे काय असेल, तर त्याचा आनंद घेत असताना आपल्या मनामध्ये त्या भगवंताच्या कृपेने हे वैभव मी भोगत आहे असा विचार फार कमी ठिकाणी असतो, कमी वेळेस असतो. आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या कथा ऐकताना मी त्यापासून काय शिकलो याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आणि मग ध्रुवांनी त्या ठिकाणी आता प्रदक्षिणा घातली, पार्षदांनासुद्धा पुन्हा नमस्कार केलेला आहे आणि स्वतः त्या ठिकाणी चढण्यासाठी आता तयार झालेले आहे. आता ध्रुवाने असं पाहिलं, तत्वदान पदपुत्रो ददार्शांतक अंतमागतम आणि मूर्त्यो मूर्ध्नी पदम दत्वा आरुरोहोत अद्भुतम गृहम. ध्रुवाने काय पाहिलं की प्रत्यक्ष काळ जो आहे तो त्यांच्यासमोर उभा आहे, कारण काळालाही त्याने जिंकलेला आहे. तेव्हा मृत्यूच्या या डोक्यावर पाय ठेवून साक्षात मृत्यू जो आहे तो त्या ठिकाणी ध्रुवाच्या
समोर नतमस्तक झालेला आहे आणि डोक्यावर पाय ठेवून त्या अद्भुत अशा विमानात ध्रुव चढलेले आहेत. तदा दुंदुभयो नेदुर मृदंग पणवादयः गंधर्वमुख्याः प्रजगुः पेतुः कुसुमवृष्टयः. कुसुमवृष्टया म्हणजे अनेक प्रकारच्या सुगंधी फुलांचा वर्षाव झालेला आहे. श्रेष्ठ असे गंधर्व त्या ठिकाणी गाऊ लागलेले आहेत, वाद्य वाजू लागले आहेत. दुंदुभी, मृदंग, ढोल यांचा सगळा ध्वनी झालेला आहे. आणि विमानात बसलेले ध्रुव आपल्या त्या भगवंताच्या परमधामाकडे जाण्यासाठी तयार झालेले आहेत. आता बसल्या बसल्या ध्रुवांना आपली माता जी आहे सुनीती हिचं स्मरण झालं. सच स्वर्लोकम आरोक्षण सुनीतीं जननीं ध्रुवः अन्वस्मरदगम हित्वा दीनाम यासे त्रिविष्टपम. मग त्या आपल्या आईला सोडून आपण एकटे जात आहोत असा विचार त्यांच्या मनामध्ये आल्याबरोबर नंद आणि सुनंद हे जे भगवंताचे पार्षद होते त्यांना ही गोष्ट अंतर्ज्ञानाने समजली आणि ते म्हणतात की समोर दुसरं जे विमान आहे त्यामध्ये आपली आईसुद्धा बसलेली आहे. इति व्यवसितम तस्य व्यवसाय सुरोत्तमौ दर्शयामासतुर्देवीं पुरोयानेन गच्छतीं. पुरोयानेन, पुरो म्हणजे समोरच्या विमानामध्ये, पुरो पृष्ठ, मागच्या दक्षिण म्हणजे उजव्या बाजूला, वाम म्हणजे डाव्या बाजूला, तसं पुरोयाने गच्छतीं की समोरच्या विमानामध्ये आपली आई सुनीती मातासुद्धा बसलेली आहेत. आणि मग आता ते ध्रुवाचं विमान आता सुरू झालेलं आहे. समोरच्या विमानामध्ये आईसुद्धा आहे आणि वाटेमध्ये त्या विमानात बसलेले देव जे होते ते जे जे देवदृष्टीस पडले ते सगळे ध्रुवांवर फुलांचा वर्षाव करीत होते. त्रिलोकीं देवयानेन सोती वज्र मुनैनपि परस्ताद्य ध्रुवगतीर विष्णुपदम अभ्यागात. म्हणून अशा प्रकारे ध्रुव जे आहे ते नित्यधामाला भगवंताच्या विष्णूच्या धामाला जाऊन पोचलेले आहेत आणि त्याने ते आढळपद मिळवलेलं आहे. आता या ठिकाणी एक मेघमल्हार नावाचं एक नाटक होतं. मेघमल्हार आपण कदाचित ऐकलं पण असेल. त्यातलं एक पद आहे, ते पद आपण 1-2 मिनिटापुरतं म्हणूया. या ठिकाणी सुंदर असं पद आहे. ध्रुवाने हे जे राज्य मिळवलं आणि हे पद मिळवलं आढळ पद, त्याबद्दलचंच वर्णन त्यामध्ये आहे. धीरधरी 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 जागृत गिरिधारी. धीरधरी धीरधरी जागृत गिरिधारी. धीरधरी धीरधरी तारितसे भाविकास तोच चक्रधारी. धीरधरी धीरधरी आढळपदी अंबरात बसविले ध्रुवाला. संकटात पीतांबर दिला द्रौपदीला. ऐसा दाता कोण कुंजवन विहारी. धीरधरी 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 होसी का भय कंपित धरिसी का शंका. गाजतसे वाजतसे गाजतसे वाजतसे तयाचाच डंका. जय गोविंद जय मुकुंद जय गोविंद जय मुकुंद जय जय सुखकारी. धीरधरी 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 असं एक सुंदर नाट्यसंगीत होतं हे मेघमल्हार नाटकामधलं. आता आपण या ध्रुवाच्या चरित्राचा पुढचा भाग पाहूया. आता या ध्रुवांचं त्या ठिकाणी ते जाऊन पोहोचलेले आहेत, कारण त्यांच्या ठिकाणचे जे गुण होते ते गुणसुद्धा या ठिकाणी महर्षी व्यासाने एका श्लोकामध्ये पूर्ण लिहिलेले आहेत. ध्रुवाचे जे गुण होते ते कसे होते? शांताः समदृश्याः शुद्धाः सर्वभूतानुरंजनाः यांत्यज अंजसात अच्युत पदम अच्युत प्रिय बांधवाः.
ते शांत होते, म्हणजे कुठल्याही परिस्थितीचा त्यांच्या चित्तावर कुठलाही परिणाम होत नव्हता. तसे ते समदर्शी होते. आता समदर्शी म्हणजे काय? स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये ही कथा येते आणि हे गाणंसुद्धा त्यामध्ये आहे. प्रभु मोरे अवगुण चित्त न धरो, समदर्शी है नाम तुम्हारो, तारो अथवा मारो. समदर्शी है चित्त नाम तुम्हारो. समदर्शी म्हणजे चांगलं आणि वाईट या दोघांकडे एकाच भावनेने पाहणारे. चांगलं आहे म्हणून मला ते प्रिय आहे आणि वाईट आहे म्हणून मला ते नको, असा भाव ध्रुवांच्या ठिकाणी नव्हता. कित्येक संतांच्या चरित्रामध्ये या गोष्टींचा उल्लेख झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आमचे प्रल्हाद महाराज जे आहेत, हे एका ठिकाणी भिक्षेसाठी गेले होते. भोजनाला बसलेले आहेत आणि जी कोणती भाजी केली होती ती भाजी मात्र त्यांनी मागून मागून सगळी खाल्ली. कद्दूची दुधीची भाजी असेल तो कडवट होता. महाराजांनी ते पूर्णपणे भाजी खाल्ली. त्या घरच्या यजमान बाईला सुद्धा असं वाटलं की आता भाजी कोणासाठीच काही राहिलं नाही, पण महाराजांनी आनंदाने ते खाल्लेलं आहे. आणि मग महाराजांचं भोजन झाल्यावर त्या बाई आणि घरातली माणसं जेव्हा जेवायला बसली तेव्हा त्यांनी त्या भांड्याला थोडंसं चाटून पाहिलं आणि तो स्वाद घेतला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं कडवट आहे. समदर्शी म्हणजे कडू असो गोड असो, मला हे आवडत नाही, मला हे आवडतं, हा भाव सुद्धा ध्रुवाच्या ठिकाणी नव्हता. नंतर शुद्ध हा म्हणजे शुद्ध, प्रत्येक गोष्टीमध्ये शुद्धता, पवित्रता ही ध्रुवाच्या ठिकाणी होती. त्यानंतर सर्वभूत अनुरंजना, सर्वभूत अनुरंजना म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांचं रंजन करणारे, म्हणजे त्यांना प्रसन्न ठेवणारे असा तो ध्रुव राजा होता. भगवंत भक्तांनाच एकमात्र खरा सुहृद असा मानणारा होता. म्हणजे कोणीही भगवत भक्त असो त्यांना तो जवळचा होता. आणि लोक सहजच ज्या धामाची प्राप्ती होण्यासाठी धडपड करतात, कित्येक ऋषीमुनी करतात, पण त्यांना ते पद अतिशय कष्टाने कधीतरी झालं तर प्राप्त होतं. आणि ते पद या ध्रुवांना वयाच्या 5व्या वर्षी तो प्राप्त झालेलं होतं. अशा सगळ्या गुणांमुळे यस्मिन भ्रमती कौरव्य मेढ्यामिव गवाम गणः. आणि मग हा ध्रुवांचा अधिकार त्यांना कसा प्राप्त झाला ते सांगतात एका श्लोकामध्ये. गंभीर वेगो निमिषम ज्योतिषाम चक्रमाहितम. ज्याप्रमाणे एखाद्या खांबाला बैलांना बांधून ठेवलेलं आहे आणि बैल ते बांधलेलं असल्यामुळे त्या खांबाच्या भोवती सारखे फिरत असतात. पूर्वी जे उसाच्या रसाच्या गाड्या होत्या तेव्हासुद्धा आपण हे पाहत असाल. तसं ज्योतिषचक्र असो की सूर्य चंद्र नक्षत्र असो, तारा असो, असंख्य तारागण आहेत, ते सगळे या ध्रुवाच्या पदाभोवतीच भ्रमण करीत असतात. यस्मिन भ्रमती कौरव्य मेढ्याम इव गवाम गणः. गाई मेंढ्या जसे जनावरं बांधलेल्या त्या दाव्याभोवती गोल फिरत असतात, तसे हे सगळे ध्रुवांना प्रदक्षिणा घालत असतात. महिमानं विलोकस्यास्य नारदो भगवान ऋषी अतोद्यम विदुदन लोकान सत्रे गातत प्रचेतसा. आता नारदांनी हे सगळं पाहिलेलं आहे, कारण नारदांचा संचार या त्रैलोक्यामध्ये नेहमीच असतो. त्या नारदांनी आपल्या प्रचेतांना हा उपदेश केला आहे आणि प्रचेतांच्या समोर यज्ञामध्ये नारदाने 3 श्लोक म्हणलेले आहेत या ध्रुवांच्या कथेच्या संदर्भात. नारद उवाच सत्रे गायत प्रचेतसां. सत्रे म्हणजे त्या सत्रामध्ये नारद काय म्हणतात. नूनं सुनीतेः पतिदेवताया तपप्रभावस्य सुतं स तां गतिं दृष्ट्वाभ्युपायानपि वेदवादिनो नैवादिगंतुम प्रभवन्ति किं नृपाः. पतिपरायण अशी ती सुनीता माता होती. तिचा पुत्र म्हणजे हा ध्रुव, याने तपश्चर्येने, आपल्या तपश्चर्येच्या प्रभावाने जी गती मिळवली ती भागवत धर्म जाणणारे असंख्य ब्रह्मर्षी सुद्धा मिळवू शकत नाहीत, असं नारद या ठिकाणी सांगतात. मग नैवादिगंतुम प्रभवन्ति किं नृपः. मग एखाद्या राजाला ती गती प्राप्त होईल असं कसं म्हणता येईल, ती होणारच नाही. पुढे 3 श्लोक हे महत्त्वाचे आहेत.
यः पंचवर्षो गुरुदार वाक्शरैः भिन्नैन यातो हृदयेन दूयतां वनं महादेश करो अजितं प्रभुं जिगाय तद्भक्तिगुणैः पराजितं. जो 5 वर्षाचा मुलगा आहे, यः पंचवर्षो 5 वर्षाचा मुलगा गुरुदार वाक्शरैः मातेच्या वाघबाणांनी विद्ध होऊन दुःखी होऊन वनामध्ये निघून गेला. आपल्या मातेचा सुद्धा त्याने त्याग केला. सुरुचीचा तर केलाच, पण सुरुचीपासून सुद्धा तो दूर गेला. कारण दयास वाटे सुखचे असावे, तेरे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळचे. ज्याने केवळ आपल्या भक्तांच्या गुणांनीच जिंकल्या जाणाऱ्या त्या अजंक्य अशा प्रभूला प्राप्त केलेलं आहे. यक्षत्रबंधुर भुवि तस्याधिरूढ मन्वारुरुक्षेदपि वर्षपूगैः षट्पंचवर्षो यदहोभिरल्पैः प्रसाद्य वैकुंठम अवाप तत्पदम. 5-6 वर्षाचा असताना ज्याने काही दिवसाच्या आतच, आपण पाहिलं ध्रुवाने कशी तपश्चर्या केली की फक्त 5च महिन्यामध्ये ते अढळ पद प्राप्त केलं. आपल्या भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि अढळ पद त्याने प्राप्त केलं, जे आजपर्यंत कोणत्याही क्षत्रियाला, कोणत्याही ऋषीमुनींना प्राप्त करणं शक्य झालं नाही. मग त्याची इच्छा तरी कोण करेल. आणि म्हणून मैत्रेय ऋषी आपल्याला या ठिकाणी सांगतात की एक धन्यम यशस्यम आयुष्यम पुण्यम स्वस्थनयम महत् स्वर्गम धौर्यम सौमनस्यम प्रशस्यम आगमर्षणम. मैत्रेय आपल्याला सांगतात की या ध्रुवाच्या चरित्राविषयी तू मला विचारलं होतं. विदुरांना म्हणतात, महात्मा विदुरांना, की तू मला हे विचारलं होतं, ते सगळं चरित्र मी सांगितलेलं आहे. अनेक साधू पुरुष या चरित्राची प्रशंसा करतात. आता हे चरित्र कसं आहे, त्याचा लाभ काय आहे, ते ऐकण्याने आपल्याला काय लाभ राहतो. जनांचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काहीतरी देव ऐसी वासना. आणि ग्रंथराज दासबोधाच्या पहिल्याच ओळीमध्ये जे सांगितलेलं आहे ते ग्रंथा नामदासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. त्यामध्ये विचारलं की ग्रंथाचं नाव काय, यामध्ये काय आहे आणि श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. हे जसं आहे तसं या ठिकाणी ते सांगतात की या चरित्राचं गायन करणं, या चरित्रावर बोलणं, या चरित्राचं श्रवण करणं, यामुळे माणसाला धन, यश आणि आयुष्य हे मिळणार आहे, त्याची वृद्धी होणार आहे. परम पवित्र आणि मंगलमय असं हे चरित्र आहे ध्रुवाचं. त्यानंतर स्वर्ग आणि अविनाशी पदसुद्धा यामध्ये प्राप्त होते. अविनाशी पद आपल्याला प्राप्त होईल का नाही, पण आजचा क्षण जो आपण संसाराच्या विचारामध्ये घालवला असता, तो तरी तासभर आपण संसारापासून विमुक्त होऊन मुक्तपणे आपण ध्रुवाचं चरित्र श्रवण करीत आहोत, याचा सुद्धा आनंद मानला पाहिजे. आणि देवत्वाची प्राप्ती करून देणारं हे अतिशय प्रशंसनीय असं हे चरित्र आहे. आणि एवढंच नाही, प्रशस्य आगमर्षणम, प्रशस्य म्हणजे अगदी योग्य प्रकारे सर्व पापांचा नाश करणारं हे ध्रुवाचं चरित्र आहे. 1-2 मिनटं थांबतो. आता या चरित्राच्या श्रवणाने काय काय होतं. श्रुत्वैतत् श्रद्धया भीक्ष्णम अच्युतम प्रियचेष्टितम भवेद भक्तिर् भगवती यया स्यात् क्लेश संक्षयः. हे ध्रुवाचं चरित्र जो श्रद्धापूर्वक वारंवार ऐकतो, एकदाच ऐकलं, हो आम्ही ऐकलं, भागवत सप्ताह ऐकलं, एकदा नाही 3दा ऐकलं, असं आपण ते मोजत बसलं तर त्याचं पुण्य आपल्याला लाभत नाही. पण ते अखंड स्मरणामध्ये असणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून असं जर राहिलं तर भगवंताचीच प्राप्ती होती. आणि त्यामुळे यया स्यात् क्लेश संक्षयः, क्लेश जे आहेत, आत्मक्लेश, दुःख जे आहेत, ते हळूहळू नाश होतात. महत्त्वम इच्छतां तीर्थम श्रोतुशीलादयो गुणाः यत्र तेजस आदिच्छूनां मानो यत्र मनस्विनाम. आता आपण म्हणतो पुत्रार्थी लभते पुत्रम धनार्थी लभते धनम, त्याप्रमाणे हे श्रवण करणाऱ्याला शील इत्यादी गुणांची प्राप्ती होते. ज्यांना त्या लोकांमध्ये आपलं महत्त्व चांगलं असावं असं इच्छा असेल, त्यांना महत्त्व मिळण्याच्या स्थानाची प्राप्ती होते. ज्यांना तेजाची प्राप्ती पाहिजे त्यांना तेज प्राप्त होते.
आणि ज्यांना मान सन्मान हवा असेल त्यांचासुद्धा मान सन्मान वाढतो. पवित्र कीर्ती अशा ध्रुवाच्या या महान चरित्राचे वाचन, गायन, स्मरण सकाळी आणि संध्याकाळी द्विजांच्या समाजामध्ये एकाग्र चित्ताने करावे. त्याचं कीर्तन करावे. ध्रुवांचं आख्यान जे आहे ते आपण त्याचं वाचन करावं. आता ते कधी करावं हे सुद्धा दिलेलं आहे. पौर्णिमास्यां सिनी बाल्यां द्वादश्यां श्रवणे अथवा दिनक्षये व्यतिपाते संक्रमे अर्क दिने पिवा. भगवंताच्या पवित्र चरणांना शरण जाणारा जो पुरुष हे चरित्र निष्काम भावाने, अंडरलाईन करायचं, निष्काम भावाने, की आता आमच्या घरातलं कार्य चांगलं होऊ दे म्हणून आम्ही ध्रुवाचं चरित्र वाचतो असं नाही, पण निष्काम भावाने जो कोणत्या तिथीला पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, द्वादशी असेल, श्रवण नक्षत्र असेल, तिथीक्षय असेल, काही वेळेस तिथीक्षय असतं, काही वेळेस एकाच दिवशी 2 तिथी एकत्र येतात, तर तिथीक्षय असताना, त्यानंतर व्यतिपात असा योग असताना, संक्रांत असेल तेव्हा आणि रविवारच्या दिवशी श्रद्धाळू पुरुषांना ऐकवितो किंवा स्वतः ते सांगतो. म्हणजे सांगणं म्हणजे पुन्हा श्रवण करणंच आहे. तो केव्हाही आत्मसंतुष्ट असा राहू लागतो आणि तो खऱ्या अर्थाने सिद्ध पुरुष होतो. असं हे ध्रुवाचं चरित्र आहे. ज्ञानम अज्ञात तत्वाया यो दत्त्यात् सत्पथे मृतम कृपालोर दीननाथस्य देवास्तस्यानुगृह्णते. देव आपल्यावर कृपा करतात, देवता आपल्यावर अनुग्रह करतात. जे साक्षात भगवद्विषयक आत्मज्ञान आहे, जे लोक भगवान मार्गाचे मर्म जाणत नाही किंवा ज्यांना जो कोणी हे प्रदान करील, की ज्यांना हे चरित्र माहीत नाही, त्यांना जर आपण सांगितलं तर स्वतः भगवान दीनवत्सल असल्यामुळे, कृपाळू असल्यामुळे ते आपल्यावर अनुग्रह करतात. म्हणून ध्रुवाचे सर्व कर्म हे प्रसिद्ध आहे, परमपवित्र आहे. आणि त्यांनी बाल्यावस्थामध्ये 5व्याच वर्षी एवढं सगळं पद त्याने प्राप्त केले आहे. घरातल्या सगळ्या खेळणी, लहान वय 5 वर्षाचं असल्यामुळे त्याचा सगळ्याचा मोह त्यांनी सोडून दिला आणि ते भगवंतांना शरण गेलेले आहेत. म्हणून कुरुश्रेष्ठा विदुरांना हे मैत्रेय ऋषी सांगत आहेत. त्यांचे हे चरित्र मी तुला सांगितलेले आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंधे ध्रुवचरितं नाम 12अध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवजल तरिणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परमा प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा.
मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा, जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा, तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथई वदती रामपदी ठेवी माथा, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता पुढच्या अध्यायामध्ये ध्रुव वंशाचे वर्णन, अंगराजाचं चरित्र उद्या आपण पाहणार आहोत, आणि पुढच्या आठवड्यामध्ये वेन राजाची कथा असे पुढचे अध्याय. जय जय रघुवीर समर्थ.